ज्ञानश्रेष्ठ की वर्तन? तुम्हाला काय वाटतंय? ओके, तुम्हाला काय वाटतंय याच्याकडे जाण्याच्या अगोदर आपण जाऊया थेट त्या राजदरबारामध्ये. हा राजदरबार बाकीच्या सर्व राजदरबारांसारखाच, पण एक वैशिष्ट्य म्हणजे तिथले राजपुरोहित. ते इतके ज्ञानी, इतके विचारवंत मनुष्य होते की त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी जेव्हा जेव्हा हे राजपुरोहित दरबारात येत ना, तेव्हा तेव्हा राजा स्वतः उठून उभा राहत असे. आणि उठून उभा तो तोपर्यंत राहील जोपर्यंत हे राजपुरोहित त्या दरवाजातून येऊन आपल्या आसनावर स्थानापन्न होत नाहीत, तोपर्यंत राजा स्वतः उभा राहत असे. आणि जेव्हा राजपुरोहित बसतील त्याच्यानंतरच राजा स्वतः आपल्या सिंहासनावर बसत असे. कारण या राजपुरोहिताच्या ज्ञानाचा दराराच तेवढा मोठा होता. आणि एक दिवस असाच विषय चर्चेला आला की नेमकं ज्ञानश्रेष्ठ की वर्तन? आणि सगळ्यांनी एकमुखानं सांगितलं सगळ्यात जास्त ज्ञानश्रेष्ठ. आणि हे उत्तर देत असताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ते राजपुरोहितच होते, कारण त्यांच्या इतका ज्ञानी मनुष्य कोणीच पाहिला नव्हता. आणि याच ज्ञानामुळे त्यांना केवढा सगळीकडे सन्मान मिळतोय हे सुद्धा सर्वांना माहीत होतं. पण राजपुरोहित मात्र काहीच बोलत नव्हते. आणि मग राजानं स्वतः विचारलं राजपुरोहितालाच की तुमचं काय म्हणणं आहे? आणि राजपुरोहितानं सांगितलं की मला उत्तर देण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागेल. इतक्या सोप्या प्रश्नावर असं का होतंय? म्हणून राजानं सांगितलं तुमचं उत्तर तुम्ही आता दिलंच पाहिजे. आणि राजपुरोहितानं शेवटी सांगितलं की माझ्या मते वर्तन सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. झालं, सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की असं कसं होऊ शकतं, आणि सगळ्यांनीच विरोध करायला सुरुवात केली. नाही, ज्ञान जास्त श्रेष्ठ आहे. आणि मग राजपुरोहितानं सांगितलं माझं म्हणणं सिद्ध करण्यासाठी आता तरी तुम्ही मला काही दिवसांचा अवधी द्यावा लागेल. आणि राजानं अर्थातच ते मान्य केलं. त्याच्या 2-3 दिवसांनंतर काय झालं माहीत नाही, राजपुरोहित हा जो खजिनदार होता ना, त्या खजिनदाराकडे गेला आणि त्याच्याशी बोलता बोलता बोलण्यामध्ये त्याला गुंतवून ठेवलं. आणि ह्या राजपुरोहितानं तिथले मोत्यांची जी रास होती त्या राशीमधले 2 मोती हळूच चोरून घेतले. खजिनदाराच्या हे लक्षात आलं खरं, पण राजपुरोहित त्यांना कसं काय म्हणणार, म्हणून तो शांत बसला. दुसऱ्याही दिवशी पुन्हा राजपुरोहित गेले आणि त्याच पद्धतीनं पुन्हा त्यांनी 2 मोती काढून घेतले. 4-5 दिवस असं जेव्हा घडलं तेव्हा मात्र खजिनदाराला अजिबात राहवलं नाही. आणि त्यानं आपल्या मंत्र्याला सांगितलं. मंत्र्यानं थेट राजालाच सांगितलं. आणि राजाचा तर विश्वासच बसेना. एवढा सगळा आपण त्यांना पगार देतो, इतक्या सगळ्या त्यांना सोयी सवलती देतो, अशा सगळ्या परिस्थितीत 2-2 मोती चोरण्याचं राजपुरोहिताला काय कारण असेल बरं? राजाचा अजिबात विश्वास बसतच नव्हता. शेवटी राजानं स्वतः ठरवलं की आपण स्वतः बघायचं की असं खरंच घडतंय का हे सगळे लोक त्यांच्या विरोधात गेलेत. म्हणून जेव्हा खजिनदारानं हळूच निरोप पाठवला राजाकडे की आता ते राजपुरोहित आलेले आहेत, तेव्हा राजा स्वतः लपतछपत तिथे जाऊन उभा राहिला आणि काय घडतंय ते बघू लागला. आणि राजाच्या स्वतःच्या लक्षात आलं खरंच की खजिनदाराला बोलण्यामध्ये गुंतवून तो 2 मोती राजपुरोहित स्वतः चोरत आहेत. हे पाहिल्यानंतर मात्र राजाला अजिबात राहवलं नाही. राजपुरोहित असं करू शकतात याचा त्यांना खूप मोठा शॉक बसला. पण त्यावेळेस ते काहीही बोलले नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा नेहमीप्रमाणे राजदरबार भरला होता, या राजदरबारामध्ये त्यांना जाब विचारायचा असं राजानं अगोदरच ठरवलेलं होतं. आणि जेव्हा राजपुरोहित नेहमीप्रमाणे आले तेव्हा आता मात्र राजा उठून अजिबात उभा राहिला नाही. कोणीही त्यांचा सन्मान आदर सत्कार केला नाही. शेवटी राजपुरोहित आले, आपल्या जागेवर बसले आणि सगळ्यांनी तुच्छतेने त्यांच्याकडे पाहिलं असं राजपुरोहिताला स्वतःला जाणवलं. आणि मनातल्या मनात ते खुश झाले की आपण जी आयडिया लढवली होती ती आता काम करते आहे. आता पुढे काय होतंय राजपुरोहित जस्ट वेट अँड वॉच प्रमाणे बघू लागले. आणि लगेच राजानं त्यांना जाब विचारला की आतापर्यंत किती मोती तुम्ही चोरले आहेत आणि का चोरले आहेत वगैरे वगैरे वगैरे. लगेच राजपुरोहित उठून उभं राहिले. त्यांनी लगेच आपल्याकडचे मोती काढले. आतापर्यंत चोरलेले हे तुमचे मोती म्हणून राजाला देऊन टाकले. राजासहित सगळ्यांना आश्चर्य वाटलं
की जर हे मोती राजाला द्यायचेच होते तर चोरण्याची काय गरज होती, आणि तेही असे दररोज 2-2 मोती काय हो आहे हे सगळं. हाच प्रश्न जेव्हा राजानं राजपुरोहिताला विचारला ना, तेव्हा राजपुरोहितानं सांगितलं, माझ्या ज्ञानामध्ये काही कमी झाली आहे का? नाही, तुम्ही पूर्वीसारखेच ज्ञानी असाल. सगळ्यांचं मत तेच होतं आणि त्यांनी ते सांगितलं. आणि मग पुरोहितानं सांगितलं, माझं ज्ञान आजही तेव्हा इतकंच होतं जेव्हा आपली ही चर्चा चालू होती, ज्ञान श्रेष्ठ की वर्तन. ज्ञान माझं अजूनही तेवढंच आहे ज्या ज्ञानासाठी तुम्ही सगळेच्या सगळेजण माझा एवढा आदर, सन्मान, सत्कार करत होतात. पण जस्ट काही दिवसांपूर्वी माझं वर्तन बदलायला सुरुवात झाली. आणि जेव्हा राजे महाराजांना स्वतःला लक्षात आलं की माझी वागणूक आता बदललेली आहे, तेव्हा राजे महाराजे स्वतः सुद्धा आज माझा आदर करण्यासाठी उठून उभे राहिले नाहीत. मला काय म्हणायचंय हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच, असं राजपुरोहिताने सांगितलं. आणि सगळ्यांना कळालं, खरंच ज्ञान असतं, ज्ञानही महत्त्वाचं आहे खरं, पण या ज्ञानासोबतच वर्तन कसं आहे हे जास्त महत्त्वाचं ठरतं. एखाद्या वेळेस ज्ञान कमी असेल पण तरीही वागणूक खूप चांगली असेल तर ह्या वागणुकीच्या जोरावर सुद्धा ती एखादी व्यक्ती सक्सेसफुल होऊ शकतेच. तुमचं उत्तर काय होतं? मी एकदम सुरुवातीला विचारलं होतं तेव्हा. येस, तेच तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य कळवा. थँक्यू.